मानखुर्दमध्ये हवा कुणाची आहे हेच पाहण्यासाठी आता आपण मानखुर्दमध्ये आलेलो आहोत आणि मानखुर्दची मंडळी जी आहे महिला मंडळी आपण इथे पाहू शकतो की महिला मंडळी शिट्टी वाजवत पुढे जात आहेत, प्रचार करत आहेत. नेमकं ते कोणाचा प्रचार करत आहेत, काय प्रचार करत आहेत आणि कोणासाठी प्रचार करत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. आपण या ताईंकडे जाऊया. ताई, काय नाव आहे तुमचं? तुम्ही शिट्टी का वाजवत आहात पहिला ते मला ऐकून घ्यायला आवडेल. ही शिट्टी आहे आमच्या विकासाची, आमच्या परिसराच्या विकासाची शिट्टी आहे. आणि ही शिट्टी आम्ही तुम्ही कोणाच्या समर्थनार्थ आहात? रोहिदास डेरंगे. का म्हणून? म्हणजे आता आपण दिवसभरातून आपण एक महिला आहोत, आपण काम करून तुम्ही इथे फील्डवर आलेला आहात, त्यांना सपोर्ट करत आहात, एका स्त्रीला सपोर्ट करत आहात. काय का म्हणून करतात? कामं, घरातली कामं वगैरे कशी मॅनेज करतात? कारण त्यांनी आहे ना प्रत्येक काही पद नसताना देखील त्यांनी अशी कामं केलेली आहेत आमच्या परिसरामध्ये की काही बोलू शकत नाही. त्यांचा शब्द अपुरे पडतात आम्हाला बोलायला, एवढं त्यांनी काम केलेलं आहे आमच्या परिसरामध्ये. म्हणून आम्ही त्यांचा सपोर्ट करतो. त्यांनी आहे ना अहोरात्र परिश्रम केलेला आहे, अहोरात्र त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही कधी अहोरात्री त्यांना फोन केला तर ते धावून येतात आणि आमची मदत करतात. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे आहे. ताई, मला सांगा, कोणत्या पक्षातून आहेत ते उभे? आम्ही कोणत्याच पक्षातून नाही. आम्ही स्वतः सर्व एकनिष्ठ मानकुरवासी एकनिष्ठ पक्ष आमचा आणि सगळ्या मानकुरवासियातर्फे आमचा एक अपक्ष उमेदवार म्हणून सुनंदा रोहिदास डेरंगे उभे आहेत. एक स्त्री उभी आहे, त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व तुम्ही सादर करत आहात. स्त्री म्हणून काय सांगाल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला हे तुम्हाला विचारायचं आहे की अपक्ष उमेदवार उभे आहात तरी तुम्ही त्यांना का सपोर्ट करत आहात? काही म्हणजे आता आजकाल आपण बघतोय की पैसे म्हणा किंवा काही गोष्टी होतात आहे पाठी काळावाचं, असं काही आहे का? स्त्री म्हणून पाहिलं तर तिनं घर, मूल, चूल सर्व बघून ती सामाजिक कार्य करत होती. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो, महिलांचे कोणते कार्यक्रम असोत, महिला बचत गट असो, असे काय अजून सामाजिक कार्य आणि महिलांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी त्या सतत धडपडत असतात. त्या आणि त्यांचे मिस्टर सुनंदा डेरंगे आणि रोहिदास डेरंगे हे दोन्ही अहोरात्र जनतेसाठी धडपडत असतात. आणि म्हणूनच त्या स्त्री म्हणून जी मी आहे त्याच आहेत, झोपडपट्टीत राहणारे आहेत, सर्वांना समजून घेणार आहेत, हेच बघण्याचा हेतू आहे आमचा. मला सर्वांनाच एक प्रश्न विचारायचा की तुम्हाला सगळ्यांना सुनंदा डेरंगेच का हवे आहेत? आपण एक एक करून बोलूया. आपण या ताईंकडे जाऊया. ताई, आमच्यासाठी रात्रंदिवस, रात्री 2 वाजता जरी फोन केला, कधी गटरात हात घालून ती माणूस काम करतो. कोणी आजारी पडलं, कोणाचे काही समस्या असेल, एका फोनवर हजर होतात. आज ती जवळजवळ 20 वर्ष झालं सगळ्या जनतेची सेवा करतायत आणि त्यांच्या अन्याय झालाय. सर्व ही महिलांना कार्यकर्त्या सगळ्या या आहेत, ह्यात पैसे देऊन कोणी नाही, सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पाठीमागे उभा आहेत. आपण आपल्याकडे ही युवा तरुणी आहेत. ताई, तू थोडं पुढे येशील. तू स्वतः एक युवा आहेस आणि तू सुनंदा डेरंगे आहे त्यांच्या मागे उभी आहेस. एक तरुण म्हणून तुला काय वाटतं आणि त्यांचे काम काय, ते विकासाचं काम काय सांग? मेन पॉईंट आहे ना, त्यांनी ना खरंच खूप मदत केलेली आहे, गरिबांची पण केलेली आहे. आणि मेन पॉईंट माहिती आहे का, ज्या टायमाला आपण कोणाला मदत करायची असेल तर आपण लगेच त्यांना कॉल केले की ते तिथे हजर पण राहतात. आणि मेन आपल्याला कुठे काय असेल, आपण त्यांना म्हणलं की इथे हे पडलंय, तिथे हे पडलंय, मग ते उचलायला पण येतात. हे नाही की ते दुसऱ्यांना सांगणार, हे नाही, पण स्वतः उतरणार तिथे मैदानात आणि ते करणार पण आम्हाला. म्हणून त्यांचा सपोर्टिंगला हे केलंच पाहिजे. आपण यांच्याकडे जाऊया. त्यांनी केलेली विकास कामांबद्दल काय सांगा? त्यांनी सत्ता नसताना खूप विकास केलाय. गटराची कामं, नाल्याची कामं, पाणी जिथं जिथं पाणी नाही तिथं तिथं पाईपलाईन दिली, कचरा आहे, सगळं त्यांनी सत्ता नसताना केले. आणि जर आता त्यांची सत्ता आली तर ते अजून भरपूर विकास करतील. पण आता इथे 5 वर्ष झालं वैशाली शेवाळे आहेत, त्या नगरसेवक आहेत, त्यांनी विकास केलेला आहे भरपूर. अनेक जण म्हणत आहेत, आता प्रचार करताना देखील म्हणत आहेत. माहितीत त्यांनी काहीही विकास केलेला नाही. कारण आम्ही सुनंदाताई डेरंगे यांचे रोहिदास डेरंगे हेच आमच्या नजरेत आहेत. आपण यांच्याकडे जाऊयात. आत्ताच्या नगरसेवकाने काय कामं केलेली आहेत, तुम्हाला योग्य वाटलेली आहेत का? आणि तुम्ही हाच उमेदवार का निवडला? आमच्यासाठी हाच उमेदवार आमच्यासाठी म्हणजे योग्य होता. आणि काही सुद्धा कामं वैशाली वहिनीने केलीच नाहीत. माझ्या म्हणजे मैदानाच्या समोर ती एवढं मोठं गटर होतं, त्यात किडे वळवत होते. आम्ही किती वेळा वहिनींना कॉल केला, एकदा पण वहिनीने आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. आम्ही डेरंगे म्हणून एक कॉल केला की डेरंगे हजर राहतात, म्हणून आम्ही वहिनींना निवडलेले आहे.
ही निवडणूक काही कोणा मोठ्या नेत्याची नाहीये. ही निवडणूक प्रत्येक राबणाऱ्या हाताची आहे. ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे. त्यामुळे हे सर्वसामान्य स्वतः उतरले, स्वतः त्यांनी उभं केलेलं आहे त्यांना. कारण आम्ही अपक्ष उभं राहण्याचं कारण हेच की जनतेचा दास येतो, तो जनतेसाठी अहोरात्र वाहून दिलेला आहे. त्या माऊलीचं खरं किती मानावं तेवढं कौतुक कमीच आहे. तो घरात लक्ष कमी देतो पण जनतेसाठी अहोरात्र असतो. जनतेने त्याला एक कॉल केला तो 10 मिनिटात त्या जनतेसाठी हजर. कसलीही मदत असू दे, कसली पण. याआधी तुम्ही शिवसेनेत होता, शिवसेना समर्थनार्थ होता, मग आता असं काय झालं की जेणेकरून तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवाराला निवडून देता? वरती अन्याय झाला आता. आम्हाला बोलले देतो, तुम्हाला तिकीट देतो, नक्कीच देतो. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मातोश्रीवरती रात्रीचे 2 ते 2:30 वाजेपर्यंत सर्व महिला 100-150 महिला होत्या, पुरुष होते, पदाधिकारी, आम्ही त्यांच्यासाठी बसून राहिलो. आणि शेवटच्या क्षणाला ते लोक दोघं पण एका घरात 2 तिकीटं दिली नवरा बायकोंना आणि ते घेऊन बाहेर आले. त्यामुळे आम्हाला नाईविलाजास्तव आम्हाला अपक्ष म्हणून उभं राहण्याची गरज लागली. कारण आमच्या स्वतःच्या एरियाचा आम्हाला विकास अजूनही झालेला नाही. आम्ही 20 वर्ष झाले पदाधिकारी म्हणून फक्तच काम करतोय, बाकी काय नाही. बाकीच्या इतर पार्ट्यांनी पण आम्हाला सपोर्ट करायचा प्रयत्न केला पण आम्ही नको म्हटलो. आम्ही जनसामान्य जनता आहे, जनसामान्यांचा हात त्यांच्या पाठीशी आहे. माय माऊली सगळ्या त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे. त्यांनी काय कुणाचा 1 रुपया घेतला नाही, दिला नाही त्यांनी कुणाला. फक्त लोक राबतायत त्यांच्या. हे राबणाऱ्या हातांची निवडणूक आहे. कारण इतर वेळेस कुणीच येत नाही, कोणते पदाधिकारी येत नाही. म्हणून ही निवडणूक सर्वसामान्यांची, एवढंच आम्ही मानतो. आणि त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार. रात्रीपर्यंत आहे ना, आम्ही त्यांना म्हटलं ना 1:30 वाजता आम्हाला गरज आहे. आमचे नातेवाईक येत नाही पण भाऊ म्हणजे भाऊच आहे. भाऊची गिनती कुठेच केली जाणार नाही. रोहिदास भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे, ते निस्वार्थीपणे प्रत्येकाची मदत करणार आहे. छोटा असू दे, मोठा असू दे, त्याला आदरात तिथेच त्याला बोलणार. असं कुणाला पटकन बोलणार नाही, वाईट बोलणार नाही. त्यासाठी झोपडपट्टीच्या मुद्द्यावर तुम्ही बोलत होता. झोपडपट्टीत राहणाऱ्याला झोपडपट्टीतल्याच समस्या करतील, बिल्डिंग मधल्यांना करणारच नाहीत ना. गटर असो, पाणी असो, कुठली पण समस्या असो, हा एक मेन मुद्दा आहे त्याच्या पाठीमागचा. आमच्या समस्या त्यांच्याजवळ लवकर पोहोचतील ना, म्हणून हा सपोर्ट आहे सर्व. आणि अजूनही आम्हाला पाणी नाही आलं तर कोणी विचार करत नाही. गटर साफ झाले नाही तर ते स्वतः स्वखर्चाने गटार साफ करणारे घेऊन येतात. पाण्याचं पण स्वतः गटारात उभे राहतात, स्वतः गटारात काढतात, स्वतः कचरा पडलेला सगळा काढतात, सगळं स्वतः करतात. पाणी नाही आलं 10 वेळा त्या लोकांकडे जातात, अहो आमच्याकडे पाणी नाही आले, सगळ्या समस्या त्या दूर करतात. जे नगरसेवकाचं काम त्यांचं लक्ष नाहीये. आता सध्या एवढं पब्लिक म्हणजे एरियामध्ये एवढे पब्लिक घाण झालेलं आहे ना, कोणी सुद्धा लक्ष दिलेलं नाही. आम्ही बीएमसीला किती कंप्लेंट केले पण कोणी अजूनपर्यंत लक्ष दिलं नाही. अक्षरशः गटरातल्या आळ्या सुद्धा आमच्या घरात, लहान मुलं सुद्धा गलीत सोडायची आम्हाला भीती झाली आहे. आता एवढा कचरा गटराने भरलेला आहे सगळं. कोण येत नव्हतं. काय म्हणत होता? गटारामध्ये उंदीर जरी मेलं ना तर ताईंना सांगायचं तर कोण येत नव्हतं. पण या साहेबांना सांगितलं, डेरेंगे साहेबांना, तर लगेच येणार, बघणार काय झाले काय नाही. आणि कधी अजून पण निवडणुकीचा काळ चालू आहे, ते सध्या बिझी आहेत. तरी पण सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत कुठे पाणी आलं नाही, कुठे गटर काय, ते स्वतः जाऊन काढतात आणि नंतर आमच्या बरोबर कामाला येतात. या पाण्याची समस्या अगदी दूर केलेली आहे. पूर्ण मानपूरला पाणी एकदम मुक्त केलेलं आहे त्यांनी. पाण्याची अजिबात कमतरता नाही. आपण असं म्हणतो, आपण सध्या बघतोय की मानखुर्द मध्ये घाणीचं साम्राज्य जास्त आहे असं सांगतो. मग त्या घाणीवरती किंवा घनकचरा व्यवस्थापन म्हणा, या सगळ्यावरती सुनंदा ढेरंगे आणि त्यांचे जे हस्बंड आहेत त्यांनी काय केलंय का वर्क? तुम्हाला काय वाटतं का? त्यांनी खूप मदत केली. घनकचऱ्यावरती लेटर दिले त्यांनी. लेटर देऊन ही सत्ता त्यांची आहे. आम्ही काय साधे, सध्या आम्ही शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख अशा लेवलमध्ये होतो. पण जर आमची एकनिष्ठा जर साहेबांना समजली नाही, उद्धव साहेबांना, तर काय अर्थ आहे? आत्ता सध्या सुद्धा त्यांची माणसं लावलेली, ते स्वतः उभा आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता, ते स्वतः गटारावर उभा आहेत. कारण तेवढा स्वतःच्या वाईफचा प्रचार चालू असताना ते गटार करतात आणि आम्ही प्रचार करतो. आम्ही सर्व एकनिष्ठ आहे आणि डेरंगे समर्थक. कारण त्याने अख्खा मानखुर्द, त्याच्यामध्ये ना कुठला पक्ष ना काय, सर्व धर्म समभाव सर्व उतरलेत आणि एकनिष्ठेने सर्व काम करतात. आपण यांच्याकडे जाऊया. तिथे पुरुष मंडळी आहे, त्यांचा देखील आपला सुनंदा ढेरंगे यांना सपोर्ट मिळालेला आहे. का करत आहात सपोर्ट? माझा सर्वात पहिला हा प्रश्न आहे. अपक्ष उमेदवार म्हणून ते आहेत उभे. मॅडम 1989 पासून कामं करतो इथं. आणि 1989 पासून कामं करतो आणि सगळे हे कट्टर शिवसैनिक आहे. आता पण आम्ही अजून शिवसेनाच मानतो आणि बाळासाहेब आमचे दैवत आहेत, आमचे वडील आहेत.
त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात कुठल्या गेलो नाही. आमच्यावर अन्याय झाला. 1997ला आम्ही ह्यांना एसी वार्ड झाला म्हणून आम्ही लोकरे साहेबांना आम्ही निवडून दिलं. त्यांना ओळखत पण नव्हते कोणीच. आम्ही त्याच्या अगोदरपासून काम करतो. तर त्या टायमाला एसी वार्ड दिला म्हणून आपण त्यांना दिलं तिकीट. त्याच्यानंतर 2002ला हे तिकडे गेले, दुसऱ्या वार्डात गेले. 2002ला पण आम्हाला दुसरीकडून उमेदवार आणून दिला. 2002ला जनरल वार्ड झाला होता, त्या टायमाला पण दुसरीकडून आणून दिला. तरी पण आम्ही मान्य केलं. त्या टायमाला सीट आलेली नाही. 2007ला मी स्वतः अपक्ष लढलो. त्या टायमाला आम्हाला तिकीट मागितलं तर आमच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्याला बीजेपीला वाढ. एकंदरीत घात झालेला दिसतोय का तुमच्या सोबत? हा घातच आहे आमच्यावर. 2007ला दुसऱ्याला तिकीट दिले आणि बीजेपीला वाढ दिला. यंदा आम्ही तिकीट अपक्ष न लढलो. काय कारण आहेत आणि त्यांनी न कारण दिलं? काय म्हणजे काय माहिती आहे का, आम्हाला उद्धव साहेबांच्या बशी भेटूच दिलं नाही. खायच्या खाली ह्या मधल्या नेत्यांनी आमच्यावर अन्याय केला. उद्धव साहेबांनी काही माहित नाही याच्यातलं. उद्धव साहेबांनी त्या दिवशी फोन व्हिडिओ कॉलवर केला आणि सांगितलं आमच्याबरोबर सगळे शिवसैनिक आहेत. मॅडम, सगळे शिवसैनिक पदाधिकारी डेरिंगच्या बरोबर आहेत. युती, आपण या काकांकडे जाऊयात. युती झाली आहे किंवा काही राजकारण सुरू आहे असं वाटत आहे, त्यामुळे असं काही मिळालं नाही? नाही. राजकारण काही नाही. या लोकांनी खायच्या नेत्यांनी आम्हाला उद्धव साहेबांची भेट देतो म्हणून सांगितलं. 2 वाजेपर्यंत थांबवलं. 2 वाजेपर्यंत आम्हाला तिथं उद्धव साहेबांनी 10 मिनिटं तरी टायमिंग देतो म्हणून सांगितलं. 10 मिनिटं पण आम्हाला भेटू दिलं नाही उद्धव साहेबांनी. आणि ह्या लोकांनी ते शेवाळ्यांच्या साड्या पेटवल्या, हे केलं, बाऊल केला आणि त्यांना तिकीट दिलं गेलं. 2 तिकीट दिली आणि तिथून त्यांच्या मिसेसला एक, त्यांना एक. आम्ही काय म्हणत होतो, तिथं द्या त्यांना चांगल्या पद्धतीने, ती पण निवडून आणूया आणि ही पण निवडून आणूया. त्यांनी नाही तसं केलं. आमच्यावर अन्याय आहे साहेब, अन्याय आहे आमच्यावर. म्हणून काय माहिती आहे का साहेब, आम्ही सीट निवडून आणणारच आणि आम्ही शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक राहणार. तुम्ही कट्टर शिवसैनिक समर्थक होता आणि आता अपक्ष म्हणून तुम्ही काम करत आहात. सुनंदा ढेरेंगे या स्त्री आहेत, एका स्त्रीच्या पाठी तुम्ही भक्कमपणे उभे आहात. काय सांगाल या संदर्भात? म्हणजे भक्कम उभी का राहिलो आम्ही, का ढेरेंगे साहेब जे आहेत ते वेळे आम्ही जरी हाक मारला तर त्यावेळेला आम्हाला का उभे राहायचे. पण मानखुर्दमध्ये विकासाची कामं दिसतच नाहीयेत. नाही, पण जेव्हा गटारे तुंबले किंवा कुठं म्हणजे पाणीचा काय अडचण झाले किंवा अनेक काय झाले, कोण आजारी पडले, मयत झाला, ज्या वेळेला आम्ही ढेरेंगे साहेबांना आम्ही हाक मारले, ज्या टायमाला आमच्या छोट्या मोठ्या कामाला उभे राहिले ना. आणि हे आता जे येत आहेत हे त्यांचे कोणी चेहरे पण असतील 25 वर्षाचे चेहरे, पण आता त्यांचे चेहरे आता नाही ना. आता आमच्या ढेरेंगे साहेबांचे हे कार्यकर्ते आहेत, त्यांचे चेहरे आमच्या सामने आहेत ना. मग त्यांच्या सामने आम्हाला उभा राहणार आहे. आज आमच्यापर्यंत आज 10, 15, 20 वर्षाचे ढेरेंगे साहेब आमच्या हाकेला उभे आहेत परमेश्वर सारखे, तर त्यांच्या सामने आम्हाला उभा राहायलाच पाहिजे ना. एक आमच्यासाठी परमेश्वरच आहेत ते, म्हणून आम्ही उभे आहात. पक्ष म्हणून उभे राहिला आहेत की अपेक्षा- माणूस म्हणून उभे म्हणून आम्ही उभे राहिले. त्यांचा आम्ही माणूस म्हणून उभे राहिले. त्या माणसाला मान देऊ, म्हणजे आमच्यासाठी आज ते माणूस परमेश्वर आहेत. जसा परमेश्वर माणसासाठी उभा राहतो तसा आमच्यासाठी ते उभे राहिलेले आहेत. आणि 10, 15, 20 वर्ष यंदाच्या नगरसेवकाने काहीच कामं केलेली नाहीये नाही, तुमचं असं नाही, म्हणणं आहे काहीच का? नाही. आम्हाला गटारे तुंबले, आम्ही 10 वेळेला आम्ही सांगून गेले तर आमच्यासाठी बघायला पण आलेले नाही. ते इथं राहतच नाही. ते राहतच नाही, ते येणार काय. पण ढेरेंगे साहेब आमच्या बरोबर आमच्या झोपडपट्टीत म्हणजे आम्ही जसं राहतोय तसे ते राहतात. म्हणजे त्यांना आमची कलकलनी का ते आमच्या बरोबर राहतात मगून. पण त्यांना कलकलनी आजपासून लागलीच नाही, कारण ते बाहेरून येतात, बिल्डिंग मधून, एसी मधून येतात आहे. त्यांना काय त्या एसीचा कळणार आहे आणि आमच्या लोकांची यंत्रणा काय कळणार आहेत. आता परिवर्तन होणार आहे का? आता होणार. ढेरेंगे साहेब आला ते आम्हाला वाटतो ना आम्हाला कुठेतरी नेऊन बसवतील चांगल्या ठिकाणी, एवढी आम्हाला खात्री आहे. मानखुर्दचा विकास होईल. होणार 100% होणार 100%. ढेरेंगे साहेब फक्त आम्ही हाणणार हे आमची खात्री आहे. आमच्यासाठी आमचं रक्तदान करायला जरी झाला तरी आम्ही ढेरेंगे साहेबांची करण्याची आमची तयारी आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचं इथे कायम पाहायला मिळालेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? स्थानिक बाहेरची लोक येतात आहे, म्हणजे पक्षामध्येच बाहेरची लोक इथं येऊन सत्ता गाजवत आहेत. हा, या त्यांची सत्ता गाजवली, त्यांची काय ते करणार, काय करणार आमच्या पुढे. आम्ही स्थायिक लोक, आमच्या पुढे ते काय करणार आहे. किती जरी ते आले आणि सत्ता गाजवली तरी स्थायिक लोकांच्या पुढे सत्ता ते गाजवू शकत नाही. आम्ही स्थायिक लोक आहोत. मग मुळात म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की बाहेरचा आला तर मानखुर्दचा विकास कुठेतरी रखडला जाईल. भरपूर रखडणार आहे. भरपूर
म्हणजे आम्हाला असं आहे ना, ते वास घेऊन आम्हाला आजारी पडण्याची पाली येईल, एवढं रक्कडला जाईल. आता ते बघतात ना, जे आता हुंदीर मरतायत, जे तुंबलेली घाण आहे, ह्यानी वास घेऊन आम्ही आज मरतोय, घुमाटलेले आहो आम्ही. त्यातला फक्त तो साफ करणं, आम्ही हाक मारले ढेरेकर साहेबांना, साहेब असं असं आहे, तर तोडीच येणार आणि काहीतरी ते करून आमच्यासाठी तो वास दूर करणार आणि आम्हाला शेप करतात आज पण. मग निवडून आल्यानंतर काय करतील, निवडून आल्यानंतर आमच्यासाठी काय करतील हे तुम्ही समजून जायचं ना. शिट्टी वाजणार आणि विकास होणार यांचा हा नारा आहे आणि याच प्रचारावरती, याच नाऱ्यावरती ते लोक इथे आलेले आहेत मानखुर्दमध्ये. तुम्हाला या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय वाटल्या, तुम्हाला या संदर्भात काय वाटलं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.